नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत. जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांचा आजचा दिवस चांगला जाओ. ज्याप्रमाणे हिऱ्याला घासल्याशिवाय चकाकी येत नाही, त्याचप्रमाणे जीवनात संकट आल्याशिवाय माणूस परिपक्व होत नाही. हा एक सुविचार. गुड फ्रायडे. गुड फ्रायडे का सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा. जेरुसालेम प्रांतात भगवान येशू ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत होते. हे तेथील तत्कालीन धर्मप्रसारकांना मान्य नव्हते. तत्कालीन धर्मप्रसारकांनी येशू ख्रिस्तांची तक्रार रोम शासक पिलातुस यांच्याकडे करताना म्हणते की येशू ख्रिस्त स्वतःला देवाचा अवतार मानतात. यावरून चिडलेल्या राजाने प्रभू येशू ख्रिस्ताला गोलगोथा नावाच्या वधस्तंभावर म्हणजे क्रॉसवर चढवले. येशू ख्रिस्तांच्या हाताला आणि पायाला खिळे ठोकले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तांचा वधस्तंभावर म्हणजे क्रॉसवर चढवलं गेलं, तो दिवस शुक्रवारचा होता. प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा स्मरणार्थ हा दिवस गुड फ्रायडे म्हणून साजरा केला जातो. याचं नाव गुड फ्रायडे असले तरीही या दिवशी ख्रिश्चन बांधव हा दिवस शोक दिवस म्हणून साजरा करतात. शुभ शुक्रवार. श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद असावा, जीवनात सुखाचा शिडकावा व्हावा. मी मागील भागात तुम्हाला सांगितले होते की वैदिक स्विचवर्ड श्रीम 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 हा 108 वेळा जप करायचा. त्याने तुमचा पैशाशी संबंधित असलेला त्रास कमी होईल व पैशाची चणचण जी भासत असेल ती कमी होईल. असे बोलून मी आजचे पंचांग या भागाला स्वागत करतो. पंचांग म्हणजे काय? वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण या 5 मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिली असते. तिथी म्हणजे वृत्तावरील सूर्याच्या भ्रमणाचे 30 समान भाग केले तर त्या भागाला तिथी असे म्हणतात. नक्षत्र, एक नक्षत्र हे 800 कलांचे असते. योग म्हणजे रविचंद्राच्या अंशकलांची बेरीज 800 कला झाली की एक योग होतो. करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग म्हणजे एक करण होय. एका तिथीमध्ये 2 करण होतात. आता आपण पंचांग बघूया. दिनांक 29 मार्च 2024, दिन शुक्रवार, शक संवत 1945 शोभकृत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण, चंद्र राशी दुपारी 2 वाजून 9 पर्यंत तूळ म्हणजे चंद्र हा तूळ राशीमध्ये राहील. तिथी चतुर्थी 8 वाजून 20 मिनिटापर्यंत रात्री. सूर्योदय सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी तर सूर्यास्त 6 वाजून 52 मिनिटांनी. चंद्रोदय 10 वाजून 24 मिनिटांनी रात्री तर चंद्रास्त उद्या सकाळी 8 वाजून 52 मिनिटांनी. ब्रह्ममुहूर्त सकाळी 5 वाजून 1 मिनिटापासून ते 5 वाजून 52 मिनिटापर्यंत. नक्षत्र विशाखा रात्री 8 वाजून 36 मिनिटापर्यंत. अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह 12 वाजून 1 मिनिटापासून ते 12 वाजून 51 मिनिटापर्यंत. अभिजित मुहूर्त म्हणजे शुभ मुहूर्त. राहू काळ हा अशुभ काळ 10 वाजून 53 मिनिटांनी सकाळी ते 12 वाजून 26 मिनिटापर्यंत दुपारी. या काळात कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊ नये. हाती घेतल्यास त्या कार्यात अडथळे येणे शक्य आहे. यमगंड दुपारी 3 वाजून 32 मिनिटापासून तर संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटापर्यंत. यमगंडावर ज्या मुलांचा बालकांचा जन्म झाला असेल त्यांची शांती करून घ्यावी असे शास्त्र सांगते. असे बोलून मी आजचा भाग इथे संपवितो. धन्यवाद.